नमस्कार. चला, आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलूया ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण दिलं. विचार करा, एक व्यक्ती जिने आपलं संपूर्ण आयुष्य राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं, ती अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी कशी येऊ शकते? ही गोष्ट आहे सुनेत्रा पवार यांची. अनेक दशकं पडद्यामागे राहून सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि मग एका मोठ्या संकटानंतर थेट राज्याच्या सर्वोच्च पदांपैकी एकावर विराजमान होणाऱ्या सुनेत्रा पवारांची. आणि या कहाणीची सुरुवात ना आपण थेट क्लायमॅक्सपासूनच करणार आहोत. तारीख होती 31 जानेवारी 2026. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यांचे हे शब्द हे फक्त एक राजकीय आश्वासन नव्हतं, तर एका मोठ्या वैयक्तिक दुःखातून आणि राजकीय संकटातून जन्माला आलेल्या एका नव्या पर्वाचीही नांदी होती. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवलं होतं, समाजसेवेला वाहून घेतलं होतं, त्या अचानक राज्याच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पदावर पोचल्या तरी कशा? याच प्रश्नाचं उत्तर आपण या विश्लेषणात शोधणार आहोत. बरं, त्यांचा हा राजकीय प्रवास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी त्यांच्या राजकारणाबाहेरच्या आयुष्यात डोकावून पाहावं लागेल, जिथे त्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून होती, राजकारणी म्हणून अजिबात नव्हती. सुनेत्राताईंचा जन्म धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावातला. त्यांचे वडील एक नावाजलेले स्वातंत्र्यसैनिक होते आणि भाऊ तर राजकारणातलं एक मोठं नाव. म्हणजे बघा, राजकारण तर घरातच होतं, रक्तामध्ये होतं, पण तरीही त्यांनी स्वतःसाठी एक वेगळी वाट निवडली. त्यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला आणि कॉमर्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. मग 1985 मध्ये जेव्हा त्यांचं लग्न अजित पवारांशी झालं, तेव्हा त्या पवार कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनल्या. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना वहिनी म्हणून एक आदराचं स्थान मिळालं. आणि ही ओळखच त्यांच्या भूमिकेचं प्रतीक होती. कुटुंबाला आणि अजित पवारांच्या कार्याला आधार देणारी, पण सक्रिय राजकारणापासून 4 हात लांब असलेली एक व्यक्ती. आणि ही टाईमलाईन बघा, यावरून आपल्याला त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. ग्रामीण विकासापासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान दिलं. मग ते विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं शैक्षणिक कार्य असो किंवा बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचं काम असो, त्यांचं कार्य हे जमिनीवर, अगदी तळागाळात खोलवर रुजलेलं होतं. पण मग इतकी वर्ष समाजकार्यात घालवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड मोठं वळण आलं. साल होतं 2024. आणि या साली असं काहीतरी घडलं ज्याने त्यांच्या संपूर्ण प्रवासाची दिशाच बदलून टाकली. आता इथे एक गोष्ट बघा, यात एक मोठा विरोधाभास आहे. ज्या सुनेत्राताईंनी नेहमी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण निवडणुकीच्या राजकारणात कधीही येणार नाही, त्याच सुनेत्राताईंनी 2024 मध्ये बारामतीसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवली. हा खरंच एक प्रचंड मोठा आणि तितकाच अनपेक्षित निर्णय होता. त्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही हे खरंय, पण त्यांचा राजकीय प्रवास तिथे थांबला नाही. म्हणजे बघा, पराभवाने त्यांच्यासाठी राजकारणाचे दरवाजे बंद झाले नाहीत, उलट एक नवा मार्ग खुला झाला. त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली आणि यातून हे स्पष्ट झालं की आता त्या राजकारणात एक सक्रिय भूमिका बजावणार आहेत. 2024 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास तर सुरू झाला होता, पण 2026 मध्ये एक असं संकट उभं राहिलं ज्याने त्यांच्यावर एक अनपेक्षित आणि खूप मोठी जबाबदारी टाकली. 2026च्या सुरुवातीला एका विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ही घटना फक्त पवार कुटुंबासाठी नाही, तर त्यांच्या पक्षासाठी आणि राज्याच्या राजकारणासाठी एक खूप मोठा धक्का होता. आता या संकटामुळे पक्षात नेतृत्वाची एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा नाजूक वेळी पक्षाच्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि याच ऐतिहासिक निर्णयामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. 31 जानेवारी 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून नक्कीच लक्षात ठेवली जाईल. याच दिवशी एका सामाजिक कार्यकर्त्याने राज्याच्या प्रशासनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर मग आता आपण त्यांच्या प्रवासाच्या या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आता हे समजून घेऊया की या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे आणि यातून भविष्यात काय अपेक्षित आहे. हे शब्द खरंच खूप काही सांगून जातात. विचार करा, पतीचा निधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांनी पक्षाने आणि राज्याने दिलेली जबाबदारी स्वीकारली. यात त्यांची अविश्वसनीय मानसिक ताकद दिसून येते. मग आता प्रश्न असा आहे की उपमुख्यमंत्री म्हणून त्या कोणत्या कामांना प्राधान्य देतील? याचं उत्तर ना आपल्याला त्यांच्या आधीच्या कामातच मिळतं. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि स्वच्छता हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत आणि आता प्रशासनातही त्याच मूल्यांचं प्रतिबिंब दिसण्याची दाट शक्यता आहे.
काटेवाडीसारख्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट मुंबईतल्या मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास फक्त एका व्यक्तीचा नाहीये, तर तो पडद्याआड राहून निष्ठेने काम करणाऱ्या अगणित महिलांच्या शक्तीचं आणि क्षमतेचं एक शक्तिशाली प्रतीक आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, की जेव्हा एखादी अनिच्छुक व्यक्ती, राजकारणात येण्याची इच्छा नसलेली व्यक्ती थेट राजकारणाच्या शिखरावर पोहोचते, तेव्हा ते राजकीय वारसा आणि भारतीय राजकारणातील महिलांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय सांगून जातं, यावर विचार करायलाच हवा.